शिवसेनेच्या वतीने साहेबांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. कारण भोकर तालुके 3 तालुके मिळून हा मतदारसंघ आहे. भोकरगण विधानसभा मतदारसंघामध्ये भोकरगण विधानसभा ओके साहेबांना ही माहिती अगोदर आपण सगळी पाठवलेली आहे. तरी पण साहेब भोकरगण भोकरगण तालुक्याच्या बाबत सांगायचं झालं तर हा मतदारसंघ गेल्या 1995 पासून हा मतदारसंघ युती होण्या अगोदर शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता. याला साक्षीदार आदरणीय पंडितदादा भुसेकर आहे कारण आणि भाऊसाहेब कुंपण आहे. कारण गेल्या 1995 मध्ये पहिली युती होताना या ठिकाणी संपर्क प्रमुख होते आदरणीय लहू भोसले आणि गजाभाऊ कीर्तीकर. ज्या वेळेला मी शिवसैनिक म्हणून त्यांच्या सोबत काम करत होतो आणि या ठिकाणी शिवसेनेची भव्य तुफान लाट होती. मात्र त्या काळचे तत्कालीन काही पदाधिकारी यांनी आमदारकी कोणाला पाहिजे या हव्यासापोटी हा मतदारसंघ भाजपला सोडा असं त्या ठिकाणी तेव्हाचे आदरणीय बाळासाहेबांकडे तेव्हाच्या पदाधिकाऱ्यांनी लिहून दिलं आणि हा मतदारसंघ युतीमध्ये नाविलाजाने मित्र पक्षाला सुटला आणि मित्र पक्षाला सुटल्यानंतर मित्र पक्षाचे 95 पासून या ठिकाणी आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी या ठिकाणी त्यांनी आमदार झाले. ते आमदार झाल्यापासून त्यांनी मित्र पक्ष म्हणून संपवण्याचा आपल्याला शिवसेनेला संपवण्याचा उद्योग सुरू केला जाईल. नाविलाजाने बोलावं लागतं त्याला काही इलाज नाही. पण या ठिकाणी माननीय आमचं खंबीर नेतृत्व अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हरलो नाही. आम्ही त्याही पासून मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या काळामध्ये ज्या 11 जिल्हा परिषद आपल्याकडे आहे 11 पैकी 2 जागा आपल्या शिवसेनेच्या होत्या. त्या 22 काम करावं. आमच्या तालुक्यामधले 102 गाव या मतदारसंघामध्ये आणि 102 गावामधून 148 बूथ आमचे जाफराबाद तालुक्यात आहेत आणि त्या बूथमध्ये BAD1 BAD2 हे आम्ही काम केलेलं आहे. आणि जे शासकीय प्रशासकीय कर्मचारी असतात शिक्षक असतात ग्रामसेवक असतात BO त्यांच्या संबंधित आपल्या मतदान आहे ते मतदान कशा पद्धतीनं जाणार नाही या पद्धतीचं सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढं होईल त्या पद्धतीनं SRIचं काम केलेलं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आशिष भैया जयस्वाल यांचा SIR पुनर्वलोकन व शिवसेनेचा आढावा बैठकीसाठी गौरव निश्चित केला. भैया तुम्ही आमच्या मतदारसंघात आले त्याबद्दल स्वतःच्या आभारी आहे. कारण की आमच्या मतदारसंघात आम्ही जे SIRचं काम केलेले SIR मध्ये 334 बूथ आहेत. 334 पैकी 582 आम्ही लिहिलेले आहेत. त्यापैकी मतदारसंघाची रचना आहे भोकरगण व जाफराबाद मतदारसंघ असं मतदारसंघ एकूण विभागलेला आहे. त्यामध्ये एकूण मतदार 3,17,982 मतदार आहेत दोन्ही तालुक्यातून. यामध्ये 3 तालुके तसे 66 गावचे आणि भोकरगण मतदारसंघाचे दुबे साहेबांच्या मतदारसंघात आहेत. आम्ही इथं जे 92% SIRचं काम पूर्ण झालेलं आहे भोकरगण जाफराबाद मतदारसंघात. आमचे जे कार्यकर्ते तारेवरची कसरत ते सगळे म्हणतात तशी तारेवरची कसरत आहे. तर मी सर्व कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती करतो की ठीक आहे तारेवरची कसरत आहे. माननीय बाळासाहेबांनी जशी शिवसेना उभं केली काही नसताना सुद्धा त्यांनी शिवसेनेला पुन्हा बळ आणलं व शिवसेना आज लहान रोखवाचं मोठं मतवर्ष झालं. त्या माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे आज उठाव केला त्या उठावामध्ये सर्वसामान्य शिवसेनेला न्याय मिळाल्याचं काम झालेलं भैया. आज त्यात आमचे जे भोकरगण मतदारसंघाचे काही नेते म्हणजे आम्हाला म्हणतात की भोकरगण जाफराबाद मतदारसंघाचे कार्यकर्ते रडतात पण आमचं आता आसू पुसण्याचं काम भैया तुमच्याकडे आहे. कारण की आता तुम्ही आमचे पालक आमचे आई वडील समान झालेलेच आहेत. तुम्ही आम्हाला न्याय द्यायचं काम करावं. त्यांचा इथं जे कमिटी आहे काही शासकीय कमिटी आहे
भोकर जाफराबाद तालुक्यात आहे, काही जालना जिल्ह्यातल्या कमिट्या आहेत. तसं आमची अशी एक इच्छा आहे पूर्ण भोकर जाफराबाद मतदारसंघाची की आमचे जे जिल्हा प्रमुख आहे भाऊसाहेब लुगे यांना आम्ही महाराष्ट्राच्या कमिटीवर घेतलं तर आम्हाला कुठंतरी न्याय मिळायचं काम होईल. तसेच तुमच्यासोबत आम्हाला अशी एक इच्छा आहे की जे माजी आमदार होते अतुल गोपकर त्यांना नामदार म्हणून अगर पुढच्या वेळेस घेतलं तर आम्हाला न्याय मिळायचं काम भरपूर होईल. तसं मी एकमेव नगरसेवक इथून निवडून आलेलो आहे युतीमध्ये. तसं युती सांगता येत नाही कारण की माझं आणि खासदार रावसाहेब तांबे साहेबांचं फॅमिली रिलेशन आहे. कारण की त्यांचे जे मोठे जे जावई आहेत ते माझे बालपणचे मित्र आहेत. ते माझ्या पाठीवर सदैव उभं राहतात. भैया जो हमने आज को घोड़ा दिया, घोड़ा इसलिए दिया है कि एक तो हमको महालक्ष्मी के रेस कोर्स में दौड़ाओ, मैं बद्रीनाथ केदारनाथ अमरनाथ वहाँ अच्छा बनाने में रखो, जो भी है आप कर सकते हैं. घोड़े का मतलब वही है कि आपके हाथ में लगा मैं हम घोड़े, अगर आपको कैसा दौड़ाना है वो आपका तरीका है. हमारी ये अपेक्षा है आपसे कि ये मतदारसंघ में बहुत कुछ करने के जैसा है. यहाँ पे जो कार्यकर्ता है अच्छी तरीके से काम करते हैं. यहाँ हिंदू मुस्लिम आते हैं भैया, यहाँ मेरे को जो है तो मुस्लिम समाज का बहुत सारा मतदान मेरे को गिरा हुआ है. यहाँ पे नगर परिषद के वास्ते यहाँ जरी तुसारी के नगर अध्यक्ष है पण भाजप सेना की 9 भाजप सेना के 9 नगरसेवक चुन के आए हुए वो 12 ते आपल्याकडे येण्यास इच्छुक आहे. पण आपल्याकडून काय सिक्युरिटी देण्यात येतील ते महत्वाचं आहे. कारण की आपल्याकडून आपल्याकडे आल्यानंतर त्यांची सिक्युरिटी महत्वाची आहे. तर हे माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे भैया की तुम्ही आमच्या नगर परिषदला जास्तीत जास्त निधी द्यावा व तसेच आमचे जे आता नानासाहेब वानखेडे साहेब म्हणले, मी नानासाहेब वानखेडे भैया मी शिवसेनेच्या नंतर पहिले भारतीय विद्यार्थी जेव्हा भूतकर साहेब भारतीय विद्यार्थी जिल्हा प्रमुख होते तेव्हापासून मी तालुका प्रमुख आहे विद्यार्थ्यांचा. तेव्हा जेव्हा 11वीत मला मुशा पण भेटलेल्या नव्हत्या तेव्हापासून मी शिवसेनेक आहे. माझं काही राजकीय वारसा नाही की माझे वडील किंवा भाऊ काही राजकीय क्षेत्रात आहे. माझे वडील एक लाईनमन होते, रिटायर होऊन जीवन जगलेले आहे. त्यांचं जीवन एकदम निस्वार्थी झालेलं आहे. तरी माझी अशी इच्छा आहे की या मतदारसंघामध्ये आमचे जे दोन्ही तालुका विशाल गाडे, नानासाहेब वानखेडे, दत्ता मंगळे, बालाजी पवार, त्यानंतर प्रवीणजी फुके पाटील ही जी आम्ही लगाड टीम आहे या लगाड टीम ही जी लगाड टीम आहे त्यात परिहार राजभवन परिहार हे सुद्धा उद्योग सेनेच्या माध्यमातून मराठवाडा अध्यक्ष झालेले आहेत. तो भैया हमको ऐसी अपेक्षा है आपसे कि हमको बल देने का काम आपका है. अब हम रो रो के क्या हो गया, हमारे आंसू पूरे खत्म हो गए भाई. अब आंसू का पानी बना के तुम शरबत पिलाओ, क्या कैसा करता है वो आपके ये मेरे ऐसे आपसे दरख्वास्त है कि आप हमें संगठनात्मक बल देने के वास्ते ज़्यादा से ज़्यादा निधि देना, क्योंकि आपकी तरफ नियोजन है, वित्त है, कृषि है, जिस माध्यम से आप देना चाहते हैं उस माध्यम से हमको बल देना ये अपेक्षा करता हूँ. और मेरे जो बाल गणेश मंडल है भैया वो आपका स्वागत अलग अलग तरीके से नहीं अलग तरीके से, क्योंकि उन्होंने खासकर से संभाजीनगर से आपका उस केचर फोटो बनाया है. तेरे मेरे बाल गणेश मंडल से दरख्वास्त है कि उन्होंने भैया का स्वागत करना और मेरा भाषण खत्म कर दूँ. जय जय भारत. काय प्रश्न विचारायचे आमच्या या आजच्या या कार्यक्रम DLAच्या माध्यमातून या ठिकाणी आभार व्यक्त होत आहे. आणि हा आज या ठिकाणी आपल्याला
वानखडे साहेबांनी काही प्रमाणात या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. परंतु याविषयी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती मिळणार आहे. पण मला जे पक्षाने जे शिवसेनेचे जे विंग आहे, शिवसेनेचे जे विंग आहे, तर मला दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना या ठिकाणी काही पक्षाने आम्हाला काही मुद्दे दिले होते आणि त्या विधानसभा निहाय या जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन विधानसभा आहे, बदनापूर आहे, जालना आहे, घनसावंगी आहे आणि परतूर आहे. या 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये मी या ठिकाणी दलित आणि आदिवासींचा जो प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे भूमिहीन दलित आदिवासी भूमिहीन जो प्रश्न आहे, त्या प्रश्नावर मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठवला. आज आम्हाला तर या ठिकाणी एटीएम स्तरावर आमच्या बऱ्याच बैठका झालेल्या, तर आज सुद्धा माझी विनंती मंत्री महोदयांना की या ठिकाणी देण्याची जाणत कधी कोणाची नव्हती, ती जाणत त्यांनी दाखवली आणि इतक्या योजना आपण केल्या. 32,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचं इलेक्ट्रिक माफी आपण केली. लाडकी बहीण योजनेमध्ये 46,000 कोटी रुपये आपल्याला वर्षाचे अनुदान दिले. 1 लाडकी योजना दिली. शेतकऱ्यांचं अनेक योजना आपल्याकडे गेल्या. यावर्षी आपण कर्जमाफी केली आणि दुसऱ्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधेचे काम देखील केले. आणि हे सर्व होत असताना आपण जिल्हा नियोजन समितीच्या निधीला गट लागलं नाही, परंतु ह्या वेळेसारखे मोठे प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतल्यामुळे नवीन जे सरकार आता आलं त्या सरकारमध्ये मी स्वतः वित्त नियोजन विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो की नवीन टर्ममध्ये फक्त डीपीडीसी सोडून राज्याच्या आमदारांना यावर्षी मागच्या 1.5 वर्षात त्याचा काही निधी मिळाला नाही. परंतु आता आपण हळूहळू आपल्या परिस्थितीतून आपण बाहेर येतो. यावर्षी आपण जी कर्जमाफीची घोषणा केली होती ती पूर्ण केली. मोदी गेले एक मोठं काम आपण या संदर्भात केलं आणि हे सर्व करत असताना शेतकऱ्यांना मदत करणे, नुकसान भरपाईमध्ये देखील आपण इकडे सोडून मागच्या वर्षी जे अवेळी पाऊस झाला त्याच्यामुळे आपल्याला मोठा एक फटका बसला. परंतु आता आपण हळूहळू आपली जी गाडी आहे ती रुळावर आलेली आहे आणि पुन्हा महाराष्ट्र एक समृद्ध राज्य आहे. आपण विकसित भारत 2047चं नियोजन केलेलं आहे. विकसित महाराष्ट्र 2047चं रोडमॅप तयार केलेला आहे आणि त्यातून सामान्य माणसाला जे अपेक्षित आहे त्या हळूहळू आपण सर्व योजना करत आहोत. परवाच आपल्याला माहीत असेल आपण गोपीनाथ मुंडे मी या सरकारमध्ये काम करत असताना मला 3 मोठे निर्णय करता आले. एक बळीराजा शेतकरी योजना मला तयार करता आली, ते काम सरकारने माझ्यावर दिलं, ते काम मी केलं. आज महाराष्ट्राच्या 3-4 तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेताचे रस्ते आपण करत आहोत. दुसरं इमारत बांधकामचा जे आपलं भाग होतं त्यामध्ये विधानसभेवर एक कमिटी करण्याचा सौभाग्य मला प्राप्त झालं. आणि तिसरं म्हणजे आता गोपीनाथ मुंडेमध्ये परवा आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि 2 दिवसामध्ये आता जी आर निघणार आहे की बळीराजा आपण जे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान आहे त्यामध्ये शेतमजूर आणि महिला, सर्व महिला महाराष्ट्राच्या 6 कोटी महिलांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे कुठलीही विपत्ती आली, प्रत्येकाला अनैसर्गिक मृत्यू झाला, अपघात झाला तर 2 लाख रुपये प्रत्येक 6 कोटी लोकांना मिळू शकेल अशा पद्धतीची एक मोठी योजना या परिस्थितीत देखील आपण या संदर्भात केली. मी सर्व जबाबदारी आपल्या जिल्हा प्रमुख देतो. जिल्हा प्रमुखाला कुठं आपण सहकार्य करा आणि फसवणूक कोणाची करू नका. जे राहिलेलं आहे ते काम करा. या भोकरदन विधानसभेच्या प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असते ना, मला वाटत नाही तुमच्या मदतीशिवाय तुम्ही निवडून येऊ शकत नाही. जोपर्यंत स्वतःची किंमत तुम्ही स्वतः निर्माण करणार नाही तोपर्यंत तुम्ही तुम्हाला सराव करणार. तुम्ही 100 शाखा करा, 100 फलक मी तुम्हाला देईल. तुम्ही 500 शाखा करा, मी 500 फलक तुम्हाला देईल. आणि त्या गावामध्ये मध्ये या पूर्ण जिल्ह्यात तालुक्यात शिवसेना आवाज उभी झालेली आहे. ही ताकद तुम्ही निर्माण करा आणि मग बघा ज्या मी बोललेलो ते सत्य होते की असत्य होते ते जेव्हा मी पुन्हा येईल तेव्हा तुम्ही सांगा. उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, पूर्ण तयारीला लागा, काम करा, काही चिंता करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण पाहिजे आहोत, पक्षाचे तोड मिळायचे, छातीला माते लागून उतरा, जे होईल ते पाहायला जाईल, चिंता करायची नाही. पक्ष तुमच्यासोबत ताकदीने उभा आहे, मी तुमच्यासोबत ताकदीने उभा आहे आणि मला विश्वास आहे की जे काही वेदना असतील, जे काही तुमचं दुःख असेल, तुम्हाला ज्या वेदना झाल्या त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो. परंतु काम करा आणि पक्षाला मोठं करा.
परळीवरनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हात बळकट करा. आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय शिंदे साहेबांना अभिमान वाटेल अशी शिवसेना प्रत्येक विधानसभेमध्ये आपण उभी करा. एवढीच विनंती करण्यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. भाषण द्यायची वेळ नाही, कृती करण्याची गरज आहे. नेते येतात, भाषण देतात, चालले जातात, परंतु काम तुम्हाला करायचं असते. आम्ही महिन्या 2 महिन्यातून एकदा येऊ, परंतु तुम्ही कशा पद्धतीने काम कराल, तुम्ही कशा पद्धतीने आपली ताकद वाढवाल, आपली शक्ती समाजामध्ये गावागावामध्ये निर्माण कराल, आपलं संघटन कसं निर्माण कराल आणि आपली छाप तुम्ही आपल्या मतदारसंघात कशी निर्माण करणार त्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. आणि तुम्ही हे करा अशी विनंती करतो. पक्ष तुमच्यासोबत ताकद उभा एवढं सांगतो. धन्यवाद. जय जय महाराज. अरे भैया सरकार